नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या ज्ञानगंगा या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आपण आज ज्ञानगंगा या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुनीता काळे यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कशा पद्धतीनं एक महिला यशस्वी होते त्याचं उदाहरण डॉक्टर सुनीता काळे यांच्या वतीनं आपल्या समोर प्रेक्षकांच्या समोर आम्ही ठेवत आहोत. नमस्कार मॅडम. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या ज्ञानगंगा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते सर. सर्वप्रथम 8 मार्च जागतिक महिला दिन हा संपूर्ण देशभर जगभर साजरा केला जातोय. तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही आज कमला कॉलेजमध्ये योग प्रोफेसर म्हणून काम पाहताय. अतिशय तुमचा प्रवास जो आहे तो सुरुवातीपासून खूप संघर्षमय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केलेले आहात. लहानपणापासूनच तुमच्या आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटलं होतं का की मी एक प्रोफेसर होईल, शिक्षक होईल, विद्यार्थी घडवेल? प्रोफेसर होईल असं नव्हतं वाटलं. कारण मी ज्या संस्थेमध्ये ट्रेनिंग घेतलं ते स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशनचं मोठं नॅशनल लेवलचं सेंटर आहे. तर तिथे मी पहिले एज्युकेशन माझं सायन्सच्या विभागामध्ये झालं होतं. पण हळूहळू मी तिथे बालपणापासून माझं तिथे पूर्ण शिक्षण असल्यामुळे तिथे मी ट्रेनिंग कॉलेजला जॉईन झाले सर. आणि ट्रेनिंग तिथे आफ्टर 11 सायन्स नंतर मी तिथे BP MPed चं ट्रेनिंग घेतलं आणि मग या क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स आणि योगा क्षेत्रामध्ये आले. अच्छा. आता कमला कॉलेजमध्ये किती वर्ष झालं तुमची सेवा तुम्ही बजावताय? तरी 40 वर्षापर्यंत होत. 40 वर्ष आता तुम्हाला पूर्ण होत आहेत. नेमका तुमचा सुरुवातीचा विषय कोणता होता? सुरुवातीला मी ॲज अ फिजिकल डायरेक्टर म्हणून कमला कॉलेजला रुजू झाले सर. आणि तिथे आम्ही स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल सगळ्या टीम्स तयार केल्या आणि आमचे सगळे स्पोर्ट्समन इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेले. आणि कमला कॉलेजमध्ये फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंट, स्पोर्ट डिपार्टमेंट ही खूप डेव्हलप आहे सर. आणि तिथे तिथले जे प्रेसिडेंट आहे, एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट सध्या, तर ते आम्हाला प्राचार्य म्हणून होते. तर त्यांनी आमच्याकडून खूप छान काम करून घेतलं आणि आमच्या डिपार्टमेंटची जी घोडदौड होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसनशील झाली. अच्छा. नेमकं गेली 40 वर्ष तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहताय. आज 40 वर्ष ओलांडली तरी तीच ऊर्जा, तीच चिकाटी, तीच जिद्द तुमच्या अंगामध्ये भिनलेली दिसते. हे जी तुमच्या अंगातली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे याचं रहस्य काय? याचं रहस्य तर स्पोर्ट्सच आहे. कारण जो व्यक्ती स्पोर्ट्स खेळतो ना सर, तो नेहमी आनंदी राहतो. आणि स्पोर्ट्स शिकवतो सर की जीवनामध्ये कशी वाटचाल करावी. कारण खेळताना अनेक अडचणी येत असतात. त्या अडचणीला मात करत करत तो प्लेयर्स हा परफॉर्मन्स दाखवून विजयाकडे वाटचाल करत असतो. आणि त्याला असे ज्या अडचणी येतात सर त्यांना ती सवयच असते की आपण या अडचणीला समोर जायचं आणि हे आपण यशस्वीपणे करावं. त्याच्यामुळे स्पोर्ट्स हे खूप शिकवतं सर. शिकवत असतं. नक्कीच स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये शरीराची जी ताकद आहे ती तंदुरुस्त राहिली पाहिजे हे पहिल्यापासूनच सर्वजण आत्मसात करत असतात. आणि तोच ती जी ताकद आणि जी शक्ती आहे आज मॅडमच्या डॉक्टर सुनीता काळे यांच्या वयामध्येचा विचार केला तर जी ऊर्जा आहे ती स्पोर्ट्स या त्यांच्या एक अंगात भिनलेल्या शक्तीमुळे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मॅडम, कमला कॉलेज जसं पाहायला गेलं तर फक्त मुलींचं कॉलेज म्हणून पाहिलं जातं. आज मुलींच्या मध्ये तुमच्याबद्दल क्रेज आहे की डॉक्टर सुनीता काळे मॅडम म्हटले की त्यांच्या तोंडामध्ये असं येते की ते आमच्या आईसारख्या आहेत, खूप गुरु आहेत आमच्या. अनेक मुली त्यातून पुढे चांगल्या अधिकारी बनलेल्या आहेत, काही मोठमोठ्या ठिकाणी व्यवसाय उद्योजक पण बनलेले आहेत. आजही त्या तुमचं नाव घेत आहेत. हे जे तुमचं नातं तिथं जुळलेलं आहे हे कसं? स्पोर्ट्स मध्ये सर फॅमिली सारखं राहतो. आणि त्यात नंतर आमच्याकडे योगा डिपार्टमेंट ओपन झालं. PG डिप्लोमा योगा, 3 MA योगा सायन्स. तर तिथे सुद्धा जवळपास
40च्या रेंज मधल्या मुली आमच्या इथे किंवा आई झालेल्या मुली अशा बर. जॉईन झालेल्या बर. वेगवेगळ्या पदावर होत्या, पण त्यांचं काही स्वप्न राहिलं होतं. ते अच्छा. लोक त्या योगाच्या निमित्ताने आले आमच्याकडे. अच्छा. आणि ते फॅमिलियर वातावरण असल्यामुळे सर असं हरॅशमेंट नाही आहे नाही. तिथं. अच्छा. आणि योग किंवा स्पोर्ट्स याचा हरॅशमेंट करून होत नाही, ते उत्स्फूर्तपणे करावं लागतं. अच्छा. आणि त्या फ्रीडम पण आहे सर त्यांना, डिसिप्लिन आहे. अच्छा. हरॅशमेंट तर मुळीच नाही सर. अच्छा. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मतानुसार आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्या ज्या करायच्या आहेत त्या सगळ्या बरोबर. चालवत असतो. बरोबर. आणि सर प्रेम वगैरे हे जेव्हा आपण एकमेकांच्या सहवासात येतो तर सात्विकता, प्रेम हे नजरेतून दिसतं. बरोबर. त्यामुळे त्या मुली स्वतःच इतक्या चांगल्या आहेत सर, ज्या योग फील्डला वगैरे येतात. ते बर. पॉझिटिव्ह लोकच मी म्हणते जास्तीत अच्छा. जास्त ओके. स्पोर्ट्स आणि योगा फील्डमध्ये येण्याचा अच्छा. प्रयत्न हा, हा, करतील. हा. आणि पॉझिटिव्ह कसं राहते स्पोर्ट्स योग चांगलं शिकवतं सर होय ना. आपल्याला. स्पोर्ट्स असेल, योग असेल, आता सध्या राहणीमानाच्या दृष्टिकोनातून, जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून आरोग्य खूप महत्वाचं आहे. हो सर. आणि त्यासाठी योग शिक्षक म्हणून तुम्ही आज सर्वांच्या समोर येत आहे. हा. काय तुम्ही महिला वर्गाला एक सल्ला देईल? कारण आज महिलांचे अनेक आजार आहेत, काही व्याधी आहेत महिलांना, तर त्यावर मात करून महिलांनी पुढे गेलं पाहिजे. यासाठी तुमचा योग अभ्यास काय सांगू शकेल? हा सर, योग तर आता पुरातन काळापासून आलेला आहे आणि शंकर भगवानांपासून ते योग चालत आहे. आणि आपलं योग आपण जपवलं पाहिजे. आणि ही संधी कमला कॉलेजला UGC ग्रँटेबल कोर्सेस आल्यामुळे आम्हाला ती मिळाली. डॉक्टर कांतिकुमार पाटील सरांनी आम्हाला सर्वतोपरी सहाय्य केलं. त्यामध्ये PG डिप्लोमा होता सर सुरुवातीला आमच्याकडे, पण त्या लोकांना MA करण्याकरता आमच्या साहेबांनी प्रयत्न केले. आणि त्यांच्याकडे आमचं सगळ्या मुली आम्ही गेलो होतो त्यांना सांगायला की आमच्या इथे MA सुरू करा. आमच्या साहेबांनी ते लगेच त्याचा आमचा शब्द मान राखला सर, आणि त्यांनी आम्हाला ती संधी दिली आमच्या मुलींना. तर मी महिलांना तर सांगेल की आपल्याला अडचणी जीवन म्हटलं तर अडचणी आल्या सर, वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याला आपण किती महत्व द्यायचं हे आपण स्वतः ठरवायचं. आणि वेळ हा कोणाकडे आहे असं नाही आहे, वेळ हा प्रत्येक गोष्टीला काढावा लागतो. तर महिलांनी आपला 1 तास जरी त्याच्याकरता आपल्या स्वास्थ्याकरता म्हणून योगाचा जर त्यांनी उपयोग केला तर त्याच्यामध्ये सर प्राणायाम आहेत, वेगवेगळे सहस्त्रचक्र आहे, मुद्रा आहे की ज्या सहजपणे कोणीही व्यक्ती करू शकतील. आणि आसनं सर योग थेरपी आमच्याकडे असल्यामुळे आसनं ज्यांना जमत नाही त्या लोकांना सुद्धा योग थेरपी सांगून आम्ही करू शकतो. त्यांना काय एक लेडीज करू शकते. तर त्याच्यातून तिला खूप स्वास्थ्य चांगलं मिळतं सर. आणि प्राणायाम, मेडिटेशन वगैरे आपल्याला जो स्ट्रेस कमी करतो तो योगाच्या द्वारे होतो सर. आता काही महिलांना जर तुमच्या इथे येऊन जर योगाचा अभ्यास करायचा असेल, योग प्रशिक्षण घ्यायचं असेल, तर त्याची प्रोसेस कशी आहे? तर आमच्याकडे जे ते कोर्सेस आहे सर ते आफ्टर ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत, ते UGC ग्रँटेबल असल्यामुळे. आणि तर एक कोर्स आहे तो 12 मॅट्रिक नंतर आहे, तर तो आमच्या सगळ्या अंडर ग्रॅज्युएटच्या स्टुडंट करता योगा एज्युकेशन हेल्थ. पण PG डिप्लोमाने MA ला जर त्यांनी यायचं असेल तर आफ्टर ग्रॅज्युएशन त्या येऊ शकतात. एनी फॅकल्टी एनी ग्रॅज्युएशन आहे आमच्याकडे. आणि पण PG डिप्लोमा डायरेक्ट ऍडमिशन मिळते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. पण MA योगाला जर आपल्याला यायचं असेल तर त्याचं थोडं नॉलेज पाहिजे म्हणून आमच्याकडे एक एंट्रन्स टेस्ट द्यायला सांगतो आम्ही. आणि ती एंट्रन्स टेस्ट कमला कॉलेज ऑर्गनाइज करतं. आणि त्या माध्यमातून मुली पास झाल्या एंट्रन्स टेस्टला की डायरेक्ट त्यांना ऍडमिशन मिळते MA योगाला. तर योग प्रशिक्षक म्हणून तिथनं त्या डिग्री घेऊन बाहेर पडतात. आणि योग जे आतापर्यंत असा अनुभव आहे सर आमच्याकडे की ज्या महिलांनी योग केलेले आहे ट्रेनिंग, तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः क्लासेस चालवले आहे. हेल्थ सेंटर्स मध्ये त्या योग प्रशिक्षक म्हणून काम करतात. आणि योगाचे खूप, आणि ज्या डिसीज वगैरे महिलांना काही इतर लोकांना तिथे जाऊन पर्सनली त्या ट्रीटमेंट देतात सर. त्याच्यामुळे योग ट्रेनिंग सर कमला कॉलेजमध्ये इन्स्ट्रुमेंट पण आहे रिसर्च मेथॉलॉजीचे, त्यामुळे त्यांना जो अभ्यास तो त्यांना परिपूर्ण करायचा तो व्यवस्थित होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स असेल किंवा योगा असेल, या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवलेले आहात आपण. तुम्हाला या तुमच्या शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र बदल आणि त्याच्यामध्ये केलेली जी तुम्ही प्रगती आहे, घेतलेली झेप आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. तर त्याबद्दल एक तुमचं कौतुकच आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थी घडवता तसं तुम्ही तुमच्या घरालाही घरपण दिलेलं आहे, घरातली मुलं पण घडवलेली आहेत. थोडंसं तुमच्या फॅमिलीबद्दल.
सर, माझ्या फॅमिलीमध्ये माझे मिस्टर आणि मला 2 मुलं 1 मुलगी आहे. अच्छा. आणि माझी मुलगी आणि मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आणि धाकटा मुलगा माझा तो माझ्या फील्डमध्ये आला, स्पोर्ट्समध्ये आला. तो त्याने बीपीएड एमपीएड केलं. आता तो सेट झालेला आहे. आता एका ठिकाणी चांगल्या पद्धतीने जॉब करतोय. आणि मला अभिमान आहे सर की जर मी इकडे तिकडे मॅचेसच्या निमित्ताने गेली, स्पर्धेला गेली किंवा आणखी ट्रेनिंगला गेली, कुठे कॅम्पला गेली, तर त्यांनी स्वतःहून सगळे ट्रेनिंग पूर्ण केले आणि अभ्यास केला. आणि खूप एक संस्कार जे पाहिजे आपल्या मुलांना ते संस्कारयुक्त माझे मुलं आहेत. खूप पॉझिटिव्ह आहे पुन्हा. आणि कुठल्याही क्षणी त्यांनी संस्काराचे धडे सर हे आपल्या घरातूनच मिळत असतात. तर माझे मिस्टर आणि माझ्या फॅमिली मेंबरनी त्यांना मोठं करण्यामध्ये म्हणा किंवा यशस्वी वाटचालकडे जाताना मदत केलेली आहे. त्या सगळ्यांमुळे ठीक आहे सर, सगळं व्यवस्थित. नक्कीच. अतिशय म्हणजे खूप सुंदर चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मुलांना घडवलेलं आहे, विद्यार्थिनींना घडवलेलं आहे, विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. हे सगळं करत असताना मॅडम आजही तुम्ही विद्यार्थ्यांना चांगले उपदेश देत असता, त्यांना चांगल्या पद्धतीचा ट्रेनर बनवता. हा जो तुमचा प्रवास आहे तो कुठपर्यंत चालणार आहे आणि तुमच्या जीवनातील नवसंकल्प काय आहे? छान प्रश्न आहे सर हा. तर खरं सगळेजण एखादं कार्य करत असताना आपल्याला अनेक अडचणी सगळे आता थांबव, आता म्हणजे थोडस आपल्याकडे लक्ष दे. पण खरं सांगायचं म्हणजे आपण ज्या कार्यात असतो ना, तर ते पॉझिटिव्हली नाही सगळे लोक आपल्याला सपोर्ट करतात, तर ते आपण आपल्याकडेच लक्ष देत असतो ऍक्च्युअली. ते उलट मला योगा आणि माझं कॉलेज आणि माझा डिपार्टमेंट माझा आत्मा आहे सर. तर तिथे मला आलं की मी स्वतः खुश पण असते आणि दुसऱ्यांना पण त्याचा आनंद मिळावा अशी ट्रीटमेंट त्यांना देते. खरं मला जे आनंद जो आहे सर तो योगा डिपार्टमेंट मध्ये आमच्या स्पोर्ट्स मधनी आमच्या सगळ्या कॉलेजच्या टीचर्स लोकांनी आमच्या सरांनी वगैरे माझं जीवन असं खूप छान गेलं सर. असं वाटलं नाही मला की मी एवढी वर्ष जॉब करते आहे किंवा मला अडचणी म्हणून अशा वाटल्याच नाही सर जीवनात. आणि आम्ही खूप छान पद्धतीने वर्क केलं, मी अजूनही करते आहे. आणि याच्या पुढे सुद्धा माझी अशी आमच्या सगळ्या मुलींची इच्छा आहे की आम्हाला PhD ची जाणं अशी ओपन नाही आहे कुठं. तर आमच्या सगळ्यांचा असा विश्वास आहे की डॉक्टर कांतिकुमार सरांना आम्ही विनंती करतो की या आपल्या माध्यमातून की त्यांनी आमच्या स्टुडंट्स करता PhD चे जाणं योगा शास्त्रामध्ये ओपन करावीत. त्या निमित्ताने आमचे स्टुडंट्स या पुढे जातील आणि अजूनही आहेत त्या वेगळी शेवटपर्यंत डिग्री घेऊन त्या समाजाकरता काही ना काही कार्य करू शकतील. बरोबर. नक्कीच योग या प्रशिक्षणामधून PhD ही पुढे शासनानं अंमलात आणावी अशा पद्धतीची डॉक्टर सुनीता काळे मॅडम यांनी मागणी केलेली आहे. कारण आज योग प्रशिक्षण घेणाऱ्या महिला या स्वतःच्या पायावरती उभं राहून समाज घडवण्याचं काम करत आहेत आणि त्यांना त्या माध्यमातून जर PhD करायची असेल तर ती त्यांना सुलभ आणि सोयीची व्हावी यासाठी डॉक्टर सुनीता काळे मॅडम यांनी आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला अशी त्यांची विनंती आहे की त्यांनी योग प्रशिक्षण घेणाऱ्या या कोर्समधून PhD ची पण सुविधा व्हावी अशी त्यांनी या निमित्तानं मागणी केलेली आहे. आज जागतिक महिला दिन या निमित्तानं मॅडम यांचं जे काही शैक्षणिक क्षेत्रातलं, क्रीडा क्षेत्रातलं आणि योग अभ्यासामधलं जे काही कार्य आहे ते अथांग आहे आणि त्याचीच दखल TV नेक्स्ट मराठी या वृत्तवाहिनीने घेतलेली आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मॅडम तुम्हाला देखील राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार जाहीर झालेला आहे TV नेक्स्ट मराठीचा. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही TV नेक्स्ट मराठीच्या ज्ञानगंगा या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. जाता जाता 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? महिलांना मी सांगते की आता मी स्पोर्ट्स आणि फिजिकल एज्युकेशन योगा फील्डमध्ये आहे तर मला त्याचा अभिमान आहे. तर आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि यशस्वी वेळे वाटचाल करण्याकरता हे क्षेत्र खूप चांगलं आहे. आणि आपली तब्येत आपण सांभाळून आपली फॅमिली सांभाळून आपण या फील्डमध्ये येऊ शकतो. तर मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की ज्या स्पोर्ट्समध्ये मुली खेळत नाही किंवा योगा करत नाही त्या लोकांनी या फील्डमध्ये यावं, स्वतःचा आनंद पण मिळवावा आणि एखादा आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न पण या माध्यमातून त्यांनी करावा.
खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप चांगली ज्ञानगंगा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रातील क्रीडा आणि योगा कशा पद्धतीनं तुमचा जीवन प्रवास घडला आणि कशा पद्धतीनं आज तुम्ही समाजासमोर उभे आहात, अनेक विद्यार्थी घडवलेले आहात, या तुमचा जो जीवन प्रवास आहे तो टीव्ही नेक्स्ट मराठीच्या ज्ञानगंगा या विशेष कार्यक्रमामधून तुम्ही व्यतीत केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.